महिलांसमोर एक समस्या नेहमी येते की कुटुंब की करिअर. मी स्वतःच्या पायावर तर उभी राहिलेच, पण मला माझ्यासारख्याही अनेक घडवायच्या होत्या. तर मी सगळ्या महिलांना सांगेन की नाही का, एकमेकींना मदत करत जा जिथं जिथं तुम्हाला जाणवेल. मी स्वतःचे पहिल्यांदा क्लास घेतले आणि त्या क्लासमधनं जी मला फीज मिळाली ती फक्त 1000 रुपये होती. आणि त्या 1000 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटमधनं आत्ता मी 50 लाखाची प्रॉपर्टी 15 वर्षामध्ये मी स्वतःची केलेली आहे. नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. आज तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. आज आपल्याबरोबर आहेत वसुधा शिंदे मॅडम. त्या मेकअप आर्टिस्ट आहेत, गेल्या 15 वर्षांपासून पुण्यामध्ये काम करत आहेत आणि आज आपण त्यांची स्टोरी जाणून घेणार आहोत. तर थोडंफार सांगू शकता का मॅडम, तुमचं स्वतःचं इंट्रोडक्शन करून देता का? नमस्कार, मी वसुधा उमेश शिंदे. मी ब्युटी थेरपिस्ट आणि इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट म्हणून सध्या काम करत आहे. गेले 15 वर्षापासून मी काम करते. स्ट्रगल सांगायचं म्हटलं तर बाय एज्युकेशन मी M.Com करून अकाउंट्स या क्षेत्रामध्ये 7 वर्ष काम करत होते. पण एक महिलांसमोर एक समस्या नेहमी येते की कुटुंब की करिअर. बरोबर. त्यावेळेस मला कुटुंबाला प्राधान्य द्यावं लागलं. सेकंड बेबीच्या वेळेस मला शिक्षण तुमचं इथेच झालंय मॅडम? पुण्यातच मी बॉर्न अँड बॉटम पुण्यातलीच आहे. त्यावेळेस मला मुलाच्या वेळेस करिअरला स्टॉप द्यावा लागला बाय प्रोफेशन ॲज अ अकाउंटंट. आणि त्याच्यानंतर मी या क्षेत्रामध्ये ब्युटी या क्षेत्रामध्ये पाय ठेवला. ओके. किती वर्ष मॅम तुम्ही जॉब करत होतात? पहिल्यांदा अकाउंट्स या क्षेत्रामध्ये तर मी 7 वर्ष काम केलं. पण 2009 पासनं मी ब्युटी या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं. त्या गोष्टीला आता 15 वर्ष कंप्लीट होत आहेत. उद्याच मला कंप्लीट होतील 15 वर्ष. अरे वा. तुम्ही काय काय कंप्लीट केलंय सांगू शकता का मेकअप आर्टिस्टच्या ह्याच्यामध्ये? ब्युटी या क्षेत्रामध्ये मी पदार्पण केलं. त्यावेळेस म्हणजे कॉलेज लाईफमध्ये असताना फक्त हॉबीसाठी मी हे शिक्षण घेतलं होतं. पण करिअरच्या दृष्टीने मला त्याचा नंतर यूज झाला की मुलांना सांभाळून मी हे करू शकले. मग त्यावेळेस पण खूप चेंजेस झाले होते या ब्युटी क्षेत्रामध्ये. त्यामुळे मी त्या संदर्भातलं अजून नॉलेज घेतलं. मी ब्युटी थेरपिस्ट ही ABTC इंडिया यांच्याकडनं डिग्री कंप्लीट. ABTC त्यातनं ब्युटी थेरपिस्ट ही डिग्री घेतली. आणि त्याच्यानंतर मेकअप आर्टिस्ट सिडिस्को ज्युरी स्वित्झर्लंड यांच्याकडनं इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्टची डिग्री घेतली. त्याच्याबरोबरच बरेच स्किन आणि हेअरच्या ट्रीटमेंट्स, अनेक असे छोटे छोटे डिप्लोमाज मी कंप्लीट केलेले आहेत. किती वर्ष झाले तुम्ही कोर्सेस वगैरे कंडक्ट करता? भारती ब्युटी केअर अँड अकॅडमीची सुरुवात 2009 पासून मी केली. तर याच्यामध्ये अकॅडमी म्हणजे आपण क्लासेस पण कंडक्ट करतो. तर मी स्वतः सलूनही रन करते प्लस अकॅडमी पण. तर इथं आपण ब्युटी आणि मेकअप याचे क्लासेस पण घेतो प्लस सलूनही आहे. त्याच्यामध्ये सगळ्या ट्रीटमेंट्सही आपण अवेलेबल करून देतो की स्किन हेअरच्या सगळ्या. ओके. आत्तापर्यंत तुम्ही किती स्टुडंट्सला मेकअप आर्टिस्ट बनवलं असेल? आत्तापर्यंत माझे 2000 स्टुडंट झालेले आहेत आणि 1000 स्टुडंट माझ्या स्वतःच्या पायावर उभे आहेत. मला सांगावंसं म्हणजे प्राधान्याने वाटतं की आईवडिलांकडनं थोडासा आध्यात्मिक वारसाही लाभल्यामुळं थोड्याशा साधू संतांच्या विचाराने मी प्रभावित असते. त्यामुळं आपणास जे ठावे ते इतरांशी शिकवावे आणि शहाणे करून सोडावे सकळही जन. या उक्तीप्रमाणे मी स्वतःच्या पायावर तर उभी राहिलेच, पण मला माझ्यासारख्याही अनेक घडवायच्या होत्या. त्यामुळं मी त्यांना गायडन्स करून या क्षेत्रामध्ये माझ्या 2000 स्टुडंट स्वतःच्या पायावर उभे आहेत. मेकअप आर्टिस्टच बनायचंय असं कधी ठरवलं का? कोणता तो टर्निंग पॉईंट होता जिथे तुम्ही असं ठरवलं की आपल्याला मेकअप आर्टिस्ट बनायचं? योगायोगाने आता एज्युकेशन बाय मी तर अकाउंट्समध्ये होते, पण योगायोगाने माझ्यासमोर ही संधी उपलब्ध झाली की ज्यावेळेस मुलांना सांभाळून आता काय करायचं. प्रत्येक स्त्रियांच्या समोर असे प्रश्न उद्भवतात की त्यावेळेस फॅमिली की करिअर हे आपल्याला चूज करायचं असतं. त्यावेळेस मी माझ्या मुलांना प्राधान्य दिलं, माझ्या करिअरला स्टॉप केलं. पण माझी मुलं आणि माझी फॅमिली खूप कोऑपरेटिव्ह आहे.
त्याच्यामुळं मला माझं मुलांना सांभाळून मला ह्या क्षेत्रामध्ये काम करता आलं. मी पहिल्यांदा घरातनंच सलून रन केलं काही वर्ष. तो माझा टर्निंग पॉईंट होता की मी या क्षेत्रामध्ये पाय ठेवला पहिल्यांदा. ओके. काय काय अडचणी आल्या तुम्हाला ह्या सगळं करताना? काही म्हणजे असं पर्टिक्युलर इन्सिडेंट तुम्हाला आठवतोय का, जिथे तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये उतरलात आणि खूप काहीतरी प्रॉब्लेम आला होता आणि त्याच्यातनं तुम्ही मात करून वरती आलात? सुरुवातीला स्टार्ट तर केली 2009मध्ये की मुलांना सांभाळून करता येईल म्हणून. पण नंतर लक्षात आलं की मी ज्यावेळेस शिकले 95मध्ये मी हे शिकले होते ब्युटी बेसिक. पण 2009मध्ये खूप चेंजेस झाले होते. मग त्यावेळेस मला लक्षात आलं की आपल्याला ह्याच्यात जर करिअर वाईज उतरायचं असेल तर आपल्याला ह्याच्यात एज्युकेशन घ्यावं लागेल. मग त्यामुळं मी बरेच ट्रीटमेंट चेंज झालते, स्किनचे थेरपी खूप चेंजेस झालते. मग ते होतं. परत महिलांपर्यंत पोचायचं होतं, घर सांभाळून करायचं. ह्या बऱ्याच अडचणींवर मात करत करत काही वर्ष घरातनंच ऑपरेट करून नंतर मी घराच्या बाहेर पाऊल ठेवलं. बरं. कसं मॅनेज करता आता तुम्ही? म्हणजे 2-3 वेळा मी तुमचं ऐकलं आता की घरचे पण प्रॉब्लेम्स असतात, बाहेर पण पडायचं असतं. मग तुम्ही वर्क लाईफ बॅलन्स कसं करता? मी 2000 तरी आता साधारण 8 वर्षापूर्वी मी स्वतःचं घराच्या बाहेर पहिलं तर घरातनं स्टार्ट केलं की ते जमायला लागलं होतं. पण घराच्या बाहेर पडल्याशिवाय आपल्यात जे काही आपण नॉलेज घेतले ते लोकांना कळणार नाही. त्याच्यामुळे मी घराच्या बाहेर पडायचा जेव्हा विचार केला तर घराच्या जवळच पहिल्यांदा स्टार्ट केलं माझं सलून अकॅडमी. आणि डेअरिंग केली की बाबा ह्याच्यामध्ये आता इन्व्हेस्ट करायची आणि आपलं एज्युकेशन लोकांपर्यंत पोचवायचं, आपली जी कला आहे ती लोकांपर्यंत पोचवायची. आणि अशा पद्धतीने मी बाहेर पडले. बरं. पण कधी कधी असं झालं नाही का की मुलं रडतायत किंवा घरी काहीतरी असं इश्यू चाललाय आणि तुम्हाला कोणतं तरी एकदम महत्त्वाचं काम करायचं आहे, मग तेव्हा तुम्ही कसं मॅनेज करता? मी तेच सांगितलं की काही वर्ष मी घरातनंच करत होते तर ते जमायला लागलं होतं. नंतर पण नंतर फॅमिली खूप कोऑपरेटिव्ह असेल आणि मुलांना अशा पद्धतीने ट्रेन केलं की बाबा मी घराच्या बाहेर दिवसभर जरी असले तरी मुलांना काही प्रॉब्लेम्स येणार नाही. त्या दृष्टीने मी स्वतःला तयार केलं, मुलांनाही तयार केलं आणि त्याच्यामुळं माझा बिझनेस वाढायला किंवा मी स्वतः वसुधा शिंदे हे नाव सगळ्यांसमोर येण्यासाठी माझ्या फॅमिलीचा खूप मोठा सपोर्ट मला आहे. मस्त. उमेश सरांना मी स्वतः ओळखते, त्याच्यामुळे मला तुमच्या मागे किती मोठा पाठिंबा आहे हे नक्कीच माहिती आहे. आपण एक छोटं रॅपिड फायर खेळूयात. त्याच्यामध्ये तुमचे स्वतःचे म्हणजे तुम्ही कशावर बिलीव्ह करता त्याच्यातनं थोडंफार आम्हाला कळेल. तुमचं आवडीचं बुक सांगू शकता मॅडम? रिच डॅड पुअर डॅड. ओके, नाईस. तुमची फेवरेट पर्सन? संत ज्ञानेश्वर. मेंटॉर तुमचे? माझे हजबंड. तुमचे हजबंड. अरे वा. तुम्ही मेकअप इंडस्ट्रीमध्ये काम करता तर तुमचं आवडीचं फेवरेट प्रोडक्ट किंवा कंपनी? बऱ्यापैकी इंटरनॅशनल प्रोडक्ट जे आहेत ते मला अट्रॅक्ट करतात. तर मी एक दोघांचं नाव घेण्यापेक्षा बऱ्यापैकी जे इंटरनॅशनल प्रोडक्ट्स आहेत ते मला अट्रॅक्ट करतात, सांगू शकतो. बरं. फिरायला जायची फेवरेट प्लेस? आता तर दुबईला जाऊन आले मी, त्याच्या प्रेमात पडले तर नक्की परत जाणार आहे. ओके, मी त्याच्यावर येते परत एकदा. तुमचे वर्स्ट ॲडवाईस तुम्हाला आतापर्यंत मिळालेली एखादी? वर्स्ट म्हटलं तर काही दिशाभूल करणारी लोक पण आपल्या ह्याच्यात येतात, तर ते आपल्याला ओळखता आले पाहिजे की योग्य मार्ग काही जण नाही दाखवत. पण आपण जर थोडंसं नाही का एक्सपिरियन्स सगळ्या लाईफचा घेतलेला असेल तर ते पटकन आपल्याला कळतं. ओके. आणि एकदम चांगली ॲडवाईस जी तुम्हाला या क्षेत्रामध्ये खूप मदत झाली अशी? त्या दृष्टीने खूप जणांचं म्हणजे नाव घेण्यासारखे आहेत. राहुल फाटे सर आहेत, अल्पाराज गुरु, बरेच जण आहेत की ज्यांनी मला योग्य मार्गदर्शन केलं आणि त्यांचा उपयोग माझ्या करिअरमध्ये झाला खूप. अरे वा, मस्त. तुम्ही आता दुबईचं नाव घेतलं, थोडंफार सांगू शकता का मॅडम? मला माहिती आहे ऑलरेडी तुमची स्टार्टिंगला खूप गडबड झाली होती. थोडी स्टोरी सांगा म्हणजे आमच्या ऑडियन्सला जरा ऐकायला पण मजा येईल आणि आम्हालाही परत ऐकायला छान वाटेल. 2012 पासून मला इन्व्हिटेशन मिळतंय दुबईला येण्यासाठी. मग ते वेगवेगळ्या कारणांनी होतं, फॅशन शो, काही डिप्लोमा. आत्ता इन्व्हिटेशन आलं त्यावेळेस ठरवलं की आता काही नाही, आता जायचं. बरोबर. बऱ्याचदा कधी मनी हा प्रॉब्लेम नव्हता, कधी पासपोर्टचा प्रॉब्लेम, कधी बुकिंग झालेल्या असायच्या. पण आता ठरवलं होतं की जायचं.
जे केनी जे आम्हाला अपॉर्च्युनिटी दिली तुमच्यामुळं, नीरा मॅडममुळं, आणि त्याचं संधीचं सोनं करायचं ठरवलं. आणि तिकडं आम्हाला हेअरच्या ट्रीटमेंट्स, हेअरचा जो डिप्लोमा आम्हाला करता आला. आणि माझं जे स्वप्न होतं की दुबईला जाऊन शॉपिंग करायचं, दुबईला जाऊन एज्युकेशन घ्यायचं, तेही माझं स्वप्न कंप्लीट झालं. मस्त. जे तुमच्या क्षेत्रामध्ये काम करतायत, लेडीज ज्या काम करतायत किंवा कुणी ज्या तुमच्या क्षेत्रामध्ये काम करतायत, त्यांना तुम्ही मोटिवेशन देण्यासाठी काय सांगू शकता? मी सगळ्या महिलांना हेच, कारण की महिलांच्या बाबतीत असं बोललं जातं नाही का, महिलाच महिलांच्या दुश्मन आहेत. तर हे जे वाक्य आहे हे आपण कुठंतरी पुसायला पाहिजे. महिलांनी महिलांचा सपोर्ट करायला पाहिजे कुठल्याही क्षेत्रात. माझ्या क्षेत्रात यावं तर मी नक्कीच तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेन. पण कुठल्याही क्षेत्रात जर एखादी महिला जात असेल, पहिल्यांदा पाऊल ठेवत असेल, तर ती बऱ्याच अडचणीत मात करून ते डिसिजन घेत असते. तिला सपोर्ट करणं गरजेचं आहे. तर मी सगळ्या महिलांना सांगेन की नाही का, एकमेकींना मदत करत जा जिथं जिथं तुम्हाला जाणवेल. ओके, नाईस. तुम्ही स्वतःला मोटिवेट कसं ठेवता या सगळ्या सिच्युएशनमध्ये? कसं तुम्ही स्वतःला मोटिवेशन देता किंवा रोज उठून काहीतरी नवीन करायचंय हे तुम्ही कसं ठरवता? वर्क लाईफ बॅलन्स करताना मेकअप आर्टिस्ट किंवा ब्युटी क्षेत्रामध्ये खूप मोठं चॅलेंज असतं. कारण तुमची हेल्थ, तुमचा टाईम मॅनेजमेंट या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. पण तुम्ही जर सकाळी उठून तुमचं रुटीन फिक्स केलं की बाबा आपल्याला ठराविक एक्सरसाइज करायच्या आहेत, मेडिटेशन करायचं आहे, जे सकाळचं जे तुम्ही तुमच्यासाठी अर्धा किंवा 1 तास काढाल, ती दिवसभरात एनर्जी तुम्हाला खूप असते. आणि एक टार्गेट ठरवायचं की ह्या डेट्समध्ये हे मला करायचं आहे. त्या डेट्स जर तुम्ही लिहून ठेवल्या तर तुम्ही त्या अचीव करू शकता आणि तिथनं तुम्हाला मोटिवेशन मिळू शकतं. नक्कीच. प्री प्लॅनिंग आणि मोटिवेशनसाठी तुम्हाला सकाळीचा 1 तास स्वतःसाठी काढणं गरजेचं कंपल्सरी आहे. बरोबर आहे. याचबरोबर तुम्ही अजून काही सांगू इच्छिता का, काही ॲडवाईस देऊ इच्छिता का लोकांना, जे लोक तुमच्या क्षेत्रामध्ये काम करतात? आत्ता जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही शेड्युलिंग करा किंवा पर्टिक्युलरली मेकअप किंवा सलॉनच्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काम करता, तर त्या सलॉन इंडस्ट्रीसाठी तुम्ही काही सांगू इच्छिता का? जर मेकअप आणि सलून इंडस्ट्रीसाठी, जर महिलांसाठी सांगायचं झालं तर प्रत्येकीला नाही का मेकअप करायला आवडतं. तर तुम्हाला मी सगळ्याच महिलांना असं सांगेल की तुमचे जे आवडीचं क्षेत्र आहे ते तुम्ही निवडा. जर हे क्षेत्र असेल तर तुम्ही स्टार्ट करा, घरातनं स्टार्ट करा. आणि मला एवढं. साधारण किती इन्व्हेस्टमेंट असते मॅडम? मेकअप आर्टिस्ट जर कुणाला बनायचं असेल तर थोड्याफार क्वेश्चन्सचे आन्सर्स तुम्हाला पण मिळाले पाहिजेत. तर साधारण बेसिक जर कुणाला सुरू करायचं तर त्याची इन्व्हेस्टमेंट थोडीफार सांगू शकता का तुम्ही? जेव्हा मी स्टार्ट केलं ना 2009मध्ये, मी स्वतःचे पहिल्यांदा क्लास घेतले आणि त्या क्लासमधनं जी मला फीज मिळाली ती फक्त 1000 रुपये होती. आणि त्या 1000 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटमधनं आत्ता मी 50 लाखाची प्रॉपर्टी 15 वर्षामध्ये मी स्वतःची केलेली आहे. आणि त्यात एक दुबई ट्रिप मी विथ माझ्या हजबंड, माझ्या स्वतःच्या हे केली. तर इन्व्हेस्टमेंट तुम्ही तुमच्या कुवतीनुसार स्टार्ट करू शकता. छोटं पाऊल टाका, एक छोटी सुरुवात करा, पण ते स्वप्न खूप मोठं होऊ शकतं. फक्त तुम्ही रात्रंदिवस कष्ट करायची जर तुमची तयारी असेल आणि योग्य एज्युकेशन मार्गदर्शन जर घेत राहिलात आणि सतत चालत राहा, थांबू नका, थोडे थोडे पाऊल टाकत जा, म्हणजे ते मोठं होतं स्वप्न. आज आपल्याबरोबर होत्या वसुधा शिंदे मॅडम. त्या जसं सांगतायत, नेहमीच चालत राहा, तुमच्या स्वतःमध्ये सकाळचा 1 तास इन्व्हेस्ट करा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी स्वतःला मोटिवेट करत राहा. तर आजचा आपण पॉडकास्ट इथेच संपवतोय. नमस्कार.